नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत असा हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहेत। या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब लाईक करून घ्या आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। इथे मी 20 ते 25 हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची घेताना त्याची देठ काढून घेतलेली आहेत। ती पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची। मिरची घेताना तुम्ही पोपटी रंगाची मिरची घ्यायची, कारण ही मिरची जास्त तिखट नसते आणि जर तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही लवंगी मिरची सुद्धा घेऊ शकता। आपण हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीरचा सुद्धा वापर करणार आहेत, त्यामुळे कोथिंबीरची पानं निवडून घेतली होती, ती पाण्यामध्ये टाकून कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची। ठेच्यासाठी 20 ते 25 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, शेंगदाणे आणि लिंबामुळे काय होतं तर लिंबामुळे जास्त तिखट लागत नाही आणि ज्यांना हिरवी मिरची खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो तो होणार नाही, त्यामुळे लिंबू त्यामध्ये पिळून तुम्ही ठेचा खाऊ शकता। गॅस ऑन केलेला आहे, गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा हलकासा गरम करून घ्यायचा। तर इकडे हिरवी मिरचीचे आपण 2 भाग करून घेणार आहेत, त्यामुळे काय होतं तर मिरची अंगावर उडत नाही आणि पटकन भाजली जाते। तवा गरम झालेला आहे, आपण त्यावरती हिरवी मिरची टाकून घेणार आहेत। हिरवी मिरची छान भाजून घ्यायची। एक 7 ते 8 मिनिट हिरवी मिरची त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची। हिरवी मिरची हलकीशी भाजली आहे, त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकणार आहेत। मोठा लसूण असेल तर तुम्ही 7 ते 8 पाकळ्या घेऊ शकता। इथे माझ्याकडे छोटा लसूण होता म्हणून मी जास्तीचा लसूण घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहे। परत 1-2 मिनिट परतून घ्यायचं। बाहेरचं दार काढ। आणि त्यामध्ये नंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेलाचा जास्त वापर करायचा नाही, कारण जास्त तेल टाकल्यामुळे तेलकट सुद्धा होतो। थोडंसं तेल टाकून मी त्यावर झाकून ठेवलेलं आहे, कारण त्याचा जो ठसका उठतो तो कमी होतो। नंतर पाव चमचा त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। परत 1-2 मिनिट परतून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। परत चमच्याने परतून घ्यायचं। आपल्या मिरचीचा कलर सुद्धा छान बदललेला आहे आणि वासही खूप छान येत आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा ठेचा आपल्याला गरम आहे तोवरच हा वाटून घ्यायचा आहे, कारण थंड झाल्यावर तो वाटणार नाही। इथे मी तव्यावरच खलबत्त्याने वाटून घेत आहे। हवं तर तुम्ही खाली सुद्धा वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता। गरम आहे तोवर चांगला वाटला जातो। आपला ठेचा वाटून तयार आहे। परत गॅस ऑन करून गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आणि परत 2 ते 3 मिनिट ठेचा परतून घ्यायचा, कारण काय होतं त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो कमी होतो। आपण इथे नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहेत। शेंगदाणे छान भाजून त्याचं कूट करून घेतलं होतं, ते त्यामध्ये टाकून परत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं। दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि खायला तर एकदम जबरदस्त लागतो। गॅस बंद करून घ्यायचा। अशा प्रकारे आपला हिरवी मिरचीचा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।